बैल आला आमचा एक बैल आहे आमच्या जवळच फाटी आहे धामणगाव तिथे गेलाय हरण्या तिथेही चांगली गाडी झाली आणि जिंकली गाडी त्यांनी चांगल्या फरकात जिंकली। म्हणजे आज एक नाही तर दोन गुलाला घेऊन घरी दोन गुलाल आज आम्हाला दोन गुलाल दिलेत बैलांनी। आज इकडे उसाडण्या फाटीलाही दिलाय आणि आमच्या जवळची फाटी आहे धामणगाव तिथेही आम्ही गुलाल दिलाय आम्हाला। त्या 26/11 बद्दल बोलण्यासारखं आपल्या मुंबईवर जो दहशतवादी हल्ला झाला होता त्या हल्ल्यामध्ये आपल्या आर्मीचे आणि पोलीस जवानातले भरपूरसे जवान शहीद झाले होते। शहीद जवानांना मी माझ्या ग्रुपच्या वतीने नखऱ्या फॅन्स क्लबच्या वतीनं आणि तुमच्या चॅनलच्या मार्फत मी एक आदरांजली वाहतो। मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता आज सुंदर अशी गाडी पळाली 34 नखऱ्या आणि एक RS म्हणजे रेल्वे इंजन असा पैरा जुळून आला ते आपण विचारूया। समोर बसलेत ज्ञानदेव भाऊ नमस्कार। नमस्कार। काय सांगाल आज छान असा पैरा घडून आणलाय गावठी वासरू आणि नखऱ्याचा? सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्राच्या कुलदैवत माननीय शिव छत्रपतींना विनम्र आपल्या चॅनलच्या मार्फत मी एक गोष्ट सांगू इच्छितो आणि तुम्ही आमची भेट घेतल्याबद्दल तुमचेही धन्यवाद। आज चंपा षष्ठीचं औचित्य साधून आज आमचा नखऱ्यासोबत इंजन गाडी पळाली आणि पैऱ्याचं नियोजन पूर्णपणे आमच्या जोडीला पोरं असतात ती आणि राहुल पाटील यांनी केला होता आणि आमचे बाबा यांनी केलेला नितीन पाटीलने केला होता नियोजन। आणि आज गाडी सुंदर पळाली। समोरची गाडी होती दगडू होता कर्जतचा, चांगली गाडी पळाली ती पण। आता गाडी कशी जमली ती सांगा ना मला। गाडी आम्ही नाव दिला होता त्या लोकांनी आमच्यावर नाव फिरवला। आम्ही नाव दिला होता, जास्त नाव मोठा दिला नव्हता कारण चांगली बैल आली होती। आज छोटासाच नाव दिला होता आणि त्या लोकांनी आमच्यावर नाव फिरवलं। म्हणजे आज खाली गुलाल मिळवण्याच्या तात्पुरतीने आलं होतं। हो बरोबर। आता आज एकच बैल आलाय बाकी बैला? आज एकच बैल आलाय आमचा एक बैल आहे आमच्या जवळच फाटी आहे धामणगाव तिथे गेलाय हरण्या तिथेही चांगली गाडी झाली आणि जिंकली गाडी त्यांनी चांगल्या फरकात जिंकली। म्हणजे आज एक नाही तर दोन गुलाला घेऊन घरी दोन गुलाल आज आम्हाला दोन गुलाल दिलेत बैलांनी। आज इकडे उसाडण्या फाटीलाही दिलाय आणि आमच्या जवळची फाटी आहे धामणगाव तिथेही आम्ही गुलाल दिलाय आम्हाला त्या। बरोबर। आता काही रायबाच्या विषयी चर्चा आली होती की आजारी आहे काय? रायबा आमचा बिमार आहे, लवकरच आम्ही पण कमबॅक करण्याचा प्रयत्न करू। जरा व्यवस्थित झाल्यानंतर आमची तयारी त्याच्या दृष्टिकोनानेच आहे की तो कसा लवकर बरा होईल। आता गाडी आज छान पळाली बघा। पैरा सांगितलं तुम्ही कुठेतरी एक घडून आला पण रेल्वे इंजिनची मला वाटतं माझ्या चॅनलवर याच्या आधी पण मुलाखत आहे। खूप छान पळतंय वासरू गावठी म्हणून आज बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये म्हटलं ना तर नाव आहे आणि कलम पोशीर या साईडचा तो वासरू आहे। पण तुमचा जो पैरा घालून आलाय ना तर इथं मैदानामध्ये पाण्यासारखी गाडी झाली, अंतर खूप झाला गाडीला, काय बोलाल? अंतर झाला, गाडी चांगली पळाली म्हणूनच अंतर झाला। आणि पैऱ्याचं बोलेन तर आमच्या जोडीला जी पोरं असतात महेश भाऊ वगैरे भूषण वगैरे या लोकांनी पैरा घालून दिला तो आणि त्यांनी आम्हाला पैरा दिला म्हणजे आम्हीच त्यांना विचारला दिला त्यांनी आमच्या शब्दाला मान ठेवू त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद। बरोबर। आणि गाडी चांगली पळाली। आणि ड्रायव्हर कोण बसवलेला? ड्रायव्हर माहिती नाही, नाव माहिती ड्रायव्हरचं केतन ड्रायव्हर म्हणून आहे, केतन ड्रायव्हर सोनिवलीचा। त्यांनी चांगली गाडी हाकलली आणि फर्स्ट टाइम आमच्या गाडीवर बसलेत ते ना, तो त्या बैलावर पण बसलेला आहे ना आमच्या बैलावर बसलेला आहे। फर्स्ट टाइम गाडीवर बसला आणि चांगली गाडी हाकलली। म्हणजे दोन्ही बैल आज पहिल्यांदा त्यांनी पहिल्यांदाच पळवली आणि आमच्या म्हणजे आम्हाला म्हणजे मनात भीती होती थोडी कारण आमचा ड्रायव्हर आज आलेला नाही, त्यामुळे आम्ही नवीन ड्रायव्हर बसवायचा कोण तर मग तोच भेटला समोरून बसवला त्याला त्यांनी आणि आमच्या विश्वासाचा पात्र ठरला तो। बरोबर आहे। आता जो मैदानाचं आयोजन नियोजन तुम्ही बघतात याची तर प्रशंसा करू तितकी कमी आहे। जी गाडी फाटी बघा पळण्यासाठी मला वाटतं नखऱ्याला आतापर्यंत इथं खूप सारी गुलाला झाल्यात। फाटीचं सांगायला गेलं तर मला वाटतं इथे आमच्या आत्तापर्यंत 1 ते 2 गाड्या पडलेल्या आहेत पण बहुतांश म्हणजे आम्ही 90% इथे गाड्या जिंकलेलो आहेत कारण नखऱ्यासाठी पळण्यासाठी फाटी मुबलक आहे आणि चांगल्या दमाची फाटी आहे। बरोबर। आज नितीन भाऊ नाही आले? नितीन भाऊ आज काम आहे त्यांना बाहेर, ते तिकडे गेल्यात तर त्या आले नाही, अर्जंट काम निघाला त्यांना तर त्यासाठी बाहेर गेलेत। बरोबर आहे। आता जसं नियोजन करता तुम्ही बघा पैऱ्यांच्या खूप साऱ्या मागण्या येतात, घरची गाडी पण पळायची, मग आता याच्या पुढे पैऱ्यामध्ये पण पळणार का? पैऱ्यामध्ये पण पळू, घरची गाडीही पळू। थोडासा बैल दुखापतीत आहे तो जरा चांगला व्यवस्थित झाला का घरची गाडीही पळू। बरोबर आहे। आता नखऱ्याला मला वाटतं खूप साऱ्या मागण्या आहेत, मग कसं काय नियोजन असेल? पैरे आहेत पण एका मैदानात 2 शर्यती होत नाही आणि दोघांना शब्द द्यायचं ते बरोबर नाही, त्यामुळं आम्ही पैरा केल्यानंतर एकच शर्यत करतो कारण खाली गेल्यानंतर एक शर्यत कशी तरी सुटते आणि बिनजोडचे बोलल्यानंतर 2-3च्या नंतरच नावं पडतात
त्यामुळं लवकर शर्यत होणे शक्य नाही होत, मग एकच शर्यत कधीतरी होते. बरोबर आहे. आता मी गाडी तुमची शूट केली होती, मी बघितलं पुढं आल्यानंतर तुमच्या हातामध्ये काही कटआउट दाखवले तुम्ही, त्यांच्याबद्दल माहिती द्या ना. आता पण हातामध्येच आहेत. आज माझ्या हातामध्ये कटआउट आहे, कारण आज 26/11 आपल्या भारतीय संविधानाचे जनक माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज यांनी आपल्याला ज्या मार्गाला लावून दिलेलं आहे संविधानाने, आज त्या संविधानाचा विवेक पसरूया जनाजनात आणि संविधान गाजू मनामनात. म्हणजे आज संविधानाचा संविधान दिवस आहे आणि संविधान दिवसानिमित्त आज यांनी शर्यतींचा अड्डा होता आणि आम्ही कल्याणवरून येत होतो रस्त्याला, आम्ही पोरांच्या हातात कटआउट बघितले. तर ते कटआउट आम्ही त्यांनी घेतले. आम्हाला माहिती होता संविधान दिवस आहे म्हणून आम्ही कटआउट पण घेतले. आणि आज चंपाषष्ठी आपल्या महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत श्री खंडोबा जेजुरीचे आज चंपाषष्ठीचा औचित्य साधून आज आम्हाला गुलाल भेटला आणि भारतीय संविधान याचेही औचित्य साधून आज आम्हाला गुलाल भेटला. त्याबद्दल आम्ही तुमच्या चॅनलच्या वतीने धन्यवाद मानतो. बरोबर आहे. आणि आज मला वाटतं 26/11 सुद्धा आहे, जो मला वाटतं आपल्या मुंबईवर हल्ला झाला होता तो. 26/11 बद्दल बोलण्यासारखं, आपल्या मुंबईवर जो दहशतवादी हल्ला झाला होता त्या हल्ल्यामध्ये आपल्याच आर्मीचे आणि पोलीस जवानातले भरपूरसे जवान शहीद झाले होते. शहीद जवानांना मी माझ्या ग्रुपच्या वतीनं, नखऱ्या फॅन्स क्लबच्या वतीनं आणि तुमच्या चॅनलच्या मार्फत मी एक आदरांजली वाहतो आणि त्यांच्या ज्या कार्याला मी सलाम करतो. बरोबर आहे. आता मैदानामध्ये आल्यानंतर बघतो ना, नियोजन कसं व्हायचं आपल्या बैलाचा, एक मनामध्ये चलबिचल असते. चला आता प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पायऱ्यामध्ये पळतोय आपण, कधी घरची गाडी पळतोय, कसं काय म्हणजे एक मनामध्ये काय चालू असतं? मनामध्ये थोडंसं दडपण असतोच, कारण गाडी कसा प्रत्येक वेळेला गाडी आपली घरचीच हाकलतो आम्ही, मग बैलांचं मन जुळलेलं असतात. मग प्रत्येक वेळेला जर पायरा चेंज करत राहिलो तर गाडी म्हणजे बैलांची मनं पण जुळली पाहिजेत एकत्र पळण्यासाठी. बरोबर. आज जी गाडी पळाली रेल्वे इंजिन आणि नखऱ्या, मला वाटतं प्रेक्षकांची पण मनं जिंकली तिथं. काय वाटतं पुढे पण ही पळवावं का? नक्कीच करू, नक्की पुढे पण. बरोबर आहे. चला, आजच्या गुलालासाठी तुम्हाला अभिनंदन देतो. जसं तुमचा नखऱ्या 34 जो ग्रुप आहे कायम गुलालात राहो, माझ्याकडून तुम्हाला नेहमी शुभेच्छा असतील. धन्यवाद. आणि तुमच्या चॅनलच्या मार्फत आम्ही सांगितलं होतं, कारण आम्ही पण एवढे काय मोठे नाही झालो. तुमच्यासारखे लोक जेव्हा आमच्या बाहेर घेतात किंवा अशा अड्ड्यामध्ये येतात, विचारतात, तेव्हाच आम्ही तुमच्या मार्फतच आम्हीही मोठे होतो आणि त्यासाठी आम्ही तुमचेही धन्यवाद मानतो.